नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. काँग्रेसच्या आंदोलनाला शरद पवार गटाचा पाठिंबा. काँग्रेसकडून आज राज्यभरात आंदोलनाची हाक. राहुल गांधींविरोधातील भाजप नेत्याच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार. पुण्यात संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक. इतर घटक पक्षांच्या उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता बैठक होणार. विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता. बुलढाण्यात आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार. बुलढाण्यात लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आशयाचे बॅनर झळकले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच बॅनर झळकल्यानं चर्चांना उधाण. अज्ञात व्यक्तीनं बॅनर लावल्याची माहिती. मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक. रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा काढणार. अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार. विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही. देवगिरीवरील बैठकीत हमी. मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर महाविकास आघाडीची खलबतं. मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा. मेरिटनुसार जागा वाटप होणार असल्याची माहिती. 70 ते 80% जागांवर महायुतीचा निर्णय झालाय. लवकरच पूर्ण निर्णय समोर येईल. आमच्या एका जागेचा निर्णय मेरिटवर करणार. बावनकुळेंचं वक्तव्य. महामंडळ वाटपात सर्वांना सामावून घ्यावं. महामंडळ वाटपासंदर्भात अजित पवार, शिंदे, फडणवीसांशी बोलणार. सुनील तटकरेंची माहिती. राज्यात आचारसंहिता लागल्यावर सर्व संपणार. महामंडळ वाटपावरून जितेंद्र आव्हाडांनी महायुतीला डिवचलं. शिंदे राज्यातील भाजपच्या नेत्यांना रिपोर्ट करत नाही. महामंडळ वाटपावर रोहित पवारांचा भाजप, अजित पवार गटाला टोला. महाराष्ट्रातील 209 जागांवर महायुतीला अनुकूल वातावरण. शिंदे गटाच्या अंतर्गत सर्वेक्षणात आकडा समोर. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनावणेंची माहिती. ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान. शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी. शहाजी थोरातांकडून पाटील यांच्या खासदारकीला आव्हान. कांदिवली विधानसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच. कांदिवली विधानसभेवर काँग्रेसचा दावा असताना देखील ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्याकडून कांदिवलीमध्ये प्रचार सुरू. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता. येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार याबाबतचं विधेयक मंजूर करणार. राष्ट्रीय पक्ष टिकवून प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा मोदींचा डाव. एक देश एक निवडणुकीवर MIMचे नेते असदुद्दीन ओवेसींची टीका. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण. हृदयविकारामुळे नव्हे तर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. जय मालोकारच्या मृत्यूबाबत उच्चस्तरावर चौकशी करावी. संशय कुणावरही नाही. पोलीस संरक्षण द्या. मालोकर कुटुंबियांची मागणी. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरममध्ये महाराष्ट्राला दुसरा जागतिक कृषी पुरस्कार. कृषी विकासासाठी शिंदेंनी उचललेल्या पावलांची दखल. पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित. मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन. नितेश राणे आणि हाजी अराफत यांची तासभर चर्चा. पैगंबरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही. राणेंची हाजी अराफत यांना वचन. प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड चांदवडमधील उमेदवार घोषित. निफाडमधून गुरुदेव कांदे प्रहारचे उमेदवार असणार, तर चांदवडमधून गणेश निंबाळकरांना उमेदवारी जाहीर. बीडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण पवारांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत. 15 दिवसात मी निर्णय जाहीर करणार. गेवराईत चांगले अधिकारी द्या म्हणून अनेकदा पक्षाला विनंती केली. लक्ष्मण पवारांचं वक्तव्य. अंतरवाली सराटीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. आर्दड घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार. दक्षिण सोलापूरमध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुखांबाबत स्थानिक भाजपात नाराजी. सोलापूर महापालिकेच्या भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळण्यासाठी पाठिंबा. राजू शेट्टी यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट. केंद्र सरकारकडून साखर अध्यादेशामध्ये धोरणात्मक बदल करण्याच्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याची मागणी. नवीन अध्यादेशासाठी विविध सूचना सुचवल्या. आदिवासी समाजात आम्हाला 46वी जात नको. धनगर समाजानं आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करू नये. नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. तर सोमवारी आदिवासी समाजातील संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार. झिरवाळांची माहिती. आरक्षणासाठी धनगर समाज पंढरपुरात आक्रमक. मोहोळ तालुक्यातील संताजी वाघमोडेंचा आत्मदहनाचा प्रयत्न. जवळच्या इतर कार्यकर्त्यांमुळे अनर्थ टळला. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांकडून राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंद करण्याची मागणी. मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचं भाष्य. मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी निलंबित. दारूच्या नशेत जळगाव जामोदमध्ये गणेश भक्तांवर लाठीमाराचा आरोप. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने कारवाई. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा FIR व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करा. पीडित मुलीच्या आईचा पोलीस ठाण्यात अर्ज. शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंनी FIR व्हायरल केल्याचा आरोप.
पिंपरी चिंचवडमध्ये मॉलसमोर हवेत गोळीबार करणाऱ्याला वाकड पोलिसांकडून अटक. अक्षय उर्फ बाला शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. पुण्याच्या बावधानमध्ये पत्नीच्या बॉयफ्रेंडची पतीकडून हत्या. पत्नीचे बॉयफ्रेंड सोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर राग अनावर बिहारी मित्राच्या मदतीने हत्येचा कट रचला. आरोपीसह साथीदार मित्रालाही अटक. भिवंडी शहरात तणावपूर्ण शांतता. मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीदरम्यान गाड्यांची तोडफोड. निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस बंदोबस्त वाढवला. जीर्ण इमारतीचं छत कोसळलं. 30 ते 40 महिला जखमी. अहमदनगरमध्ये छावा संघटनेकडून ग्रामपंचायतींना टाळं ठोकण्याचा इशारा. बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचा आरोप. तहसीलदारांना निवेदन देत समस्या सोडवण्याची मागणी. भंडाऱ्यात भटक्या नाथ जोगींचा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा. 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण दडपणाऱ्या दिघोरीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणी. अमरावतीच्या दर्यापूरजवळ मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी. अपघातात 20 मजूर जखमी. वलगावमधून अंजनगाव सुरजीत जाणाऱ्या ट्रकला अपघात. अमरावतीमध्ये चालत्या बसनं अचानक पेट घेतला. जीवितहानी नाही. चिखलदरा रोडवरील घटना. गणेशोत्सवानंतर कोल्हापूरकरांना नवरात्र उत्सवाचे वेध. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तयारीला वेग. पश्चिम देवस्थान समितीकडून शिखरांच्या रंगरंगोटीला आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात. खेडच्या साबर्डी राजगुरुनगर मार्गावरील विद्यार्थ्यांचं ग्रामस्थांसह बस अडवून राजगुरुनगर आगाराविरोधात आंदोलन. एसटी बसच्या कमी फेऱ्या आणि बस वेळेवर येत नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचे हाल. जळगावच्या भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे तूर, उडीद, कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर. पावसानं उसंती घेतल्यानं धरणात पाण्याची आवक बंद.